विषयी माहिती घेणार आहोत। स्टिच फॉर्मेशन म्हणजे काय, तर जेव्हा आपण मशीनच्या सहाय्याने टाका टाकतो तो टाका कशा पद्धतीने टाकला जातो त्याला स्टिच फॉर्मेशन असे म्हणतात। आता शिलाई मारत असताना किंवा मशीनवरनं टाके टाकत असताना दोन धागे असतात। एक रेळातील धागा असतो जो सुईमध्ये टाकला जातो आणि एक धागा असतो जो बॉबिनमध्ये असतो आणि तो बॉबिन केससह शटलला अडकवलेला असतो। हा वरील धागा निडल मधून खाली येतो, निडल प्लेट किंवा थ्रोट प्लेटच्या होलातून खाली येतो आणि खालच्या बाजूने तो शटल बॉबिनच्या धाग्यापर्यंत पोहोचविला जातो आणि टाका पडतो। तर हा टाका कशा पद्धतीने घातला जातो याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। तर सुईमधला धागा सुई सकट मटेरियल मध्ये जातो। मटेरियल मध्ये गेल्यानंतर त्या सुईमध्ये असलेला जो धागा आहे तो शटलच्या लूप्सला अडकविला जातो आणि नंतर तो अडकल्यानंतर तो पूर्ण शटल गोलाकार फिरतं। शटल गोलाकार फिरल्यानंतर बॉबिनच्या धाग्याला त्याचा एक हुक तयार होऊन तो बॉबिनचा धागा त्यात अडकला जातो आणि पुढे तो धागा या पद्धतीने हा पूर्ण राऊंड मध्ये फिरून बॉबिनच्या धाग्याचा लूप्स त्याच्यामध्ये अडकतो आणि तो जो धागा आहे तो मटेरियलच्या म्हणजे कापडाच्या बरोबर मध्यात जाडीमध्ये व्यवस्थित ओढून बसविला जातो। यालाच स्टिच फॉर्मेशन असे म्हणतात। यात आकृत्यांमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, ही जी सुई आहे, सुई आतमध्ये गेल्यानंतर शटलच्या या खाचेमध्ये सुईचा धागा अडकला आहे। शटल फिरल्यानंतर बॉबिनचा धागा त्यात या पद्धतीने अडकला जातो। त्यानंतर हा जो धागा आहे तो कपड्याच्या जाडीमध्ये इथे बघा पुढे येऊन तो बरोबर कपड्याच्या मध्यावर वरील आणि खालील धाग्याचा ताण व्यवस्थित बसून तो कपड्याच्या जाडीमध्ये बसवतात। यालाच स्टिच फॉर्मेशन असे म्हणतात। आता हा जो टाका आहे तो व्यवस्थित यावा यासाठी काय लक्षात ठेवलं पाहिजे, तर वरील आणि खालील धाग्याचे टेन्शन व्यवस्थित असले पाहिजे। वरील आणि खालील धागा एकाच प्रकारचा असला पाहिजे। त्याचप्रमाणे तो धागा वरील धागा हा योग्य क्रमाने ओलेला असला पाहिजे आणि तो टाका घालत असताना तो टाका बरोबर कपड्याच्या जाडीमध्ये मध्यभागामध्ये व्यवस्थित बसला पाहिजे। यालाच स्टिच फॉर्मेशन असे म्हणतात। त्यामुळे या पद्धतीने बघा, ही कपड्याची जाडी आहे, कपड्याचे दोन भाग आहे, कपड्याचे दोन भाग जोडताना ह्या दोन्ही कपड्यांच्या बरोबर मध्यावर हा दोघाही धाग्यांचा म्हणजे बॉबिनमधील आणि सुईमधील धाग्याचा जॉईंट तिथे बरोबर बसला पाहिजे। हे बघा, हा निडलचा धागा आहे आणि हा बॉबिनचा धागा आहे।